हॅलो एव्हरीवन, सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. मी असिस्टंट प्रोफेसर सोनाली महेंद्र राऊत, RNC आर्ट्स, JDU कॉमर्स आणि NSC सायन्स कॉलेज नाशिक रोड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण छानपैकी साजरा करणार आहोत. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम या माध्यमातून UG आणि PGच्या विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या परीने त्यांच्यापर्यंत स्किल कशा पद्धतीने पोहोचवता येईल, स्किल वाढवण्यासाठीचे कुठले कुठले मार्ग आहेत, त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त, त्यांच्या एज्युकेशन व्यतिरिक्त किंवा एज्युकेशन सोबतच आणखी एज्युकेशन करता करता आणखी ते काय करू शकतात, किंवा काय केल्यानंतर त्यांच्या एज्युकेशनचा त्यांना पुढच्या याच्यामध्ये प्रवासामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो, याबद्दल आपण आज बोलणार आहोत. त्यासाठी मी आज तुमच्यासोबत जोडली गेलेली आहेत. त्यासाठी आपण स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आपला आजचा टॉपिक आहे MPSC गायडन्स अँड करिअर ऑपॉर्च्युनिटी. यानंतर MPSC गायडन्स फॉर करिअर ऑपॉर्च्युनिटी. मुळात MPSCचा अर्थच असा होतो की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे महाराष्ट्राने पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार विद्यमान विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच BCom MCom किंवा आणखी तुमच्याच बरोबरीने BSc MSc जे काय बॅचलर स्टुडंट किंवा मास्टरचे स्टुडंट असतात किंवा आणखी काही टेक्निकल याच्यातून आलेले स्टुडंट असतात, त्यांच्यासाठी आफ्टर ग्रॅज्युएशन त्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कुठल्या एक्झाम असतात, विविध प्रकारच्या, जसे UPSC MPSC वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम असतात. तर त्याच्यातला आपण एक MPSC म्हणून टॉपिक निवडलेला आहे की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना आफ्टर BCom किंवा आफ्टर MCom झाल्यानंतर MPSCच्या माध्यमातून कुठल्या एक्झाम देता येतील त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत. तर व्हॉट इज MPSC गायडन्स फॉर ग्रॅज्युएशन स्टुडंट. ॲज अ ग्रॅज्युएट यू आर एलिजिबल फॉर द स्टेट सर्व्हिस, राज्यसेवा अँड व्हेरियस अदर्स पोस्ट लाईक जस्ट की PSI STI आणि ASO. म्हणजे MPSCच्या माध्यमातून आणखी देखील पोस्ट निघतात, पण त्यातली त्यात मी तुम्हाला PSI STI आणि ASO बद्दल माहिती देणार आहेत. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झाम गायडन्स की करिअर आफ्टर ग्रॅज्युएशन, जसं की ते दाखवलेलं की प्रिपेअर फॉर स्टुडंट गायडन्स पर्पज, इन्क्लूड एक्झाम टाईप, एलिजिबिलिटी पॅटर्न, प्रिपरेशन, त्यांची सॅलरी किती असणार, त्याच्यासाठी कुठल्या टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागणार. म्हणजे ही जी काय महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही काय एक्झाम महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी घेऊन आलेलं असतं, ती अनुच्छेद 315 प्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या अखरित्या येणारी ही एक एक्झाम आहे. आणि त्या एक्झामच्या अनुषंगाने गट ब आणि गट क या 3 कॅटेगरीच्या माध्यमातून वेगवेगळी पदे, जशी की अधिकारीपासून कर्मचाऱ्यांपर्यंत वेगवेगळी पदे MPSCच्या माध्यमातून मुलांसाठी एक MPSCच्या माध्यमातून भरली जातात. त्या माध्यमातून तो एक घटनात्मक अधिकार दिलेला आहे. MPSC घटनात्मक संस्था असून त्या माध्यमातून ही सगळी पदे भरली जातात. मग कुणाला अधिकारी होण्याचे स्वप्न असेल, अधिकारी होता कुणाला असं वाटलं की अधिकाऱ्याची एक्झाम आपण तितक्या चांगल्यापैकी नाही क्रॅक करू शकत आहे, तर त्याच्यातूनच गट ब आणि गट क ची देखील एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकतात. त्याच्यासाठी कशी अपॉर्च्युनिटी आहे, PSI तुम्ही कशी देऊ शकता, तुम्ही STI ला कसं फॉलो करू शकतात, किंवा तुम्ही ASO म्हणजे काय, ASO कशी देऊ शकतात, हे आज आपण नक्कीच बघणार आहोत. त्याच्यासाठी व्हॉट इज MPSC. द महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी एस्टॅब्लिशमेंट इन 1948 दॅट कंडक्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फॉर रिक्रुटमेंट कॅन्डिडेट इन टू व्हेरियस ग्रुप A अँड B अँड C. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की त्याच्यातून वेगवेगळ्या ग्रुपमधनं तुम्हाला एक्झाम देता येते. अगदी अधिकारी व्हायचं असेल तर ग्रुप A आणि ग्रुप B आणि ग्रुप C जे ते काही वेगवेगळ्या पदांसाठी आहे की जसे तुमचे अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांची एक्झाम देखील, पोस्टसाठीची एक्झाम देखील तुम्हाला देता येते. ग्रुप C सिव्हिल सर्व्हिस पोझिशन विद इन द महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. फक्त ही महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट थ्रूच आयोजित केली जाते MPSC, हे लक्षात घ्या सर्वात पहिले. इफ ऑफर स्टेबल करिअर ऑपॉर्च्युनिटी विथ सिलेक्शन प्रोसेस इन्क्लुडिंग प्रिलिमिनरी, मेन अँड इंटरव्ह्यू स्टेज. म्हणजे MPSCची एक्झाम देताना तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाममध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी तिथे तुम्हाला फॉलो करावा लागतात. जसं तुम्हाला जर MPSC PSI द्यायची असेल, STI द्यायची असेल, ASO ची एक्झाम द्यायची असेल, जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी वेगवेगळ्या पोस्टच्या एक्झाम द्यायच्या असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले त्याची प्रिलिम द्यावी लागते. जसं तुम्ही कुठलीही एक्झाम क्रॅक करण्यासाठी सर्वात अगोदर किंवा कुठेही ॲडमिशन घेण्यासाठी सर्वात अगोदर एखादी CET देत असतात, त्याच पद्धतीने तुम्हाला अगोदर इथे प्रिलिम द्यावी लागते. तुमची प्रिलिम कंप्लीट झाली, तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिफाईड झाला की तुम्हाला नेक्स्ट मेन एक्झामसाठी क्वालिफिकेशन हे केलं जातं,
क्रायटेरिया गृहीत धरला जातो आणि मेन एक्झाम तुमची निघाली की मग तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये किंवा PSI साठी आणखी वेगळा क्रायटेरिया आहे की मेन झाल्यानंतर त्यांची काहीतरी फिजिकल वगैरे त्या काही गोष्टी बघितल्या जातात. हे सगळं मी तुम्हाला आता सांगणारच आहेत की याच्यामध्ये आपण पुढे बघणारच आहोत की राज्यसेवा स्टेट सर्व्हिस एक्झाम काय असते. तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC राज्यसेवा ही एक एक्झाम इज अन अॅन्युअल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फॉर अ रिक्रुटमेंट ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C. जसं की मी आता सांगितलं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी इन द महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॅन्डिडेट विथ अ बॅचलर डिग्री कॅन अप्लाय की महाराष्ट्राच्या लोकांसाठी ती जसं की त्या माध्यमातून तुम्हाला डेप्युटी कलेक्टर होता येतं, डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस होता येतं किंवा तहसीलदार किंवा BDO म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिस. त्याबद्दल तुम्हाला इथे मी समोर स्लाइडमध्ये तसं मेन्शनच करून दिलेलं आहे की MPSC राज्यसेवा एक्झाम रिक्रुटमेंट फॉर प्रेझेंटिंग ग्रुप A, ग्रुप B आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन इन महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन्क्लुडेड डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी सुपरिटेंडंट अँड पोलीस ऑफ असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स अँड ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. डेप्युटी कलेक्टर म्हणजे कोण? डेप्युटी कलेक्टरचा रोल काय असतो? तर डेप्युटी कलेक्टर रोल ऑफ फंक्शन्स दे मॅनेज द रेकॉर्ड्स, लँड रेकॉर्ड्स, रिव्हेन्यू रिकव्हरी अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स विदिन अ स्पेसिफिक सब डिव्हिजन ऑर ब्रांचेस ऑफ द कलेक्टर्स. त्यानंतर डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस कोण असतात? तर रिस्पॉन्सिबल फॉर क्राईम इन्व्हेस्टिगेशन जे काय असतात ते. आणि त्याच्यानंतर PSI कोण असतात, STI कोण असतात याबद्दल आपण आणखी बोलूयाच. ही जी काही तुमच्यासमोर जी काय आलेली आहे कंबाईन एक्झामची जी काय पोस्ट आलेली अशी काही एखादी ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे निघते की असिस्टंट प्रोफेसर ऑफ जे काय तुमचं पोलीस असेल, असिस्टंट सेक्शन ऑफिसर असेल, सब इन्स्पेक्टर ऑफ पोलीस असेल किंवा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असेल, प्रत्येकाचा जो काही क्रायटेरिया आहे तो वेगळा वेगळा आहे. त्यानंतर तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे या तिघांचा की तुम्ही MPSC मध्ये जर तुम्हाला ह्या 3 एक्झाम क्रॅक करायच्या असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय एलिजिबिलिटी असायला हवी. तर त्याच्यासाठी तुम्हाला बघा समोर एक छान एखादं ड्रॉइंग पण दिलेलं आहे की तुम्ही उद्या PSI झाल्यानंतर किंवा STI झाल्यानंतर तुम्ही एक ऑफिसरच्या पदवीमध्ये कशा पद्धतीने दिसाल हे तुम्ही स्वतः त्या व्हिडिओकडे बघून स्वतः अजूम करू शकतात. त्याच्यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टरची जी काय सर्व्हिसची जी काय पोस्ट दिलेली आहे. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे की मस्ट कंप्लीट ग्रॅज्युएशन BA, BCom, BSc इंजिनिअरिंग इट्स आणखी फील्डमधनं तुम्ही बॅचलर कंप्लीट केल्यानंतरच तुम्हाला MPSC ची एक्झाम देता येते. प्रिलिम एक्झाम आधी द्यावी लागते जसं मी अगोदर सांगितलं. त्यानंतर तुम्हाला सेकंड जो क्रायटेरिया तुमचा आहे तो एज क्रायटेरिया आहे की तुम्हाला 19 to 38 जे काय तुमचं रिलॅक्सेशन फॉर रिझर्व्ह कॅटेगरीज आहे त्याच्यासाठी देता येतो. आणि जर तुमचा 19 to 38 पर्यंतच तुम्हाला एक्झाम देता येते जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर. आणि आणखी रिलॅक्सेशन भेटलेले आहे जे काय रिझर्व्ह कॅटेगरीला की तुम्ही जर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्ही ती एक स्लाइड बघू शकतात MPSCच्या पोर्टलवर जाऊन की तुम्हाला प्रत्येकाच्या आपापल्या कॅटेगरीनुसार प्रत्येकाचे एलिजिबल क्रायटेरिया हा वेगवेगळा दिलेला आहे. जसं की OBCचा माझ्या मे बी 43 असेल, ओपनचा 38 पर्यंतचा असेल तर प्रत्येकाचा क्रायटेरिया हा वेगवेगळा आहे. त्यानंतर मस्ट बी त्याच्यासाठी इंडियन सिटिझनशिप तुम्हाला असायलाच हवी तरच तुम्ही MPSC ची एक्झाम देऊ शकतात. मस्ट बी इंडियन सिटिझन अँड बेसिक मराठी नॉलेज तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस कमिशनची जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मराठी येणं रिक्वायर्डच असणार आहे. हा तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया इन शॉर्टमध्ये तुम्हाला आता मी सांगण्याचा प्रयत्न केला. इथेही तुम्ही बघू शकता समोर की तुम्हाला PSI, STI, ASO रिलेटेड जे काय तुम्हाला पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत त्याच्याबद्दलच माहिती दिलेली आहे. तुमची जी आता याच्यानंतर आपण बोलूया की तुमची जी काही प्रिलिमिनरी एक्झाम आहे म्हणजे तुम्हाला जर समजा PSI ची एक्झाम द्यायची आहे, तुम्हाला जर समजा STI ची एक्झाम द्यायची आहे किंवा तुम्हाला इंटरव्ह्यू स्टेजपर्यंत पोचायचं तर ते तुम्ही कसं पोचलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार हे आत्ता मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झाम काय असते म्हणजे प्रिलिम एक्झाम पॅटर्न काय असतो तर जसं मी तुम्हाला समोर स्लाइडमध्ये दिलेलेच आहेत की जनरल स्टडीज जी काय तुमचे आहेत त्या असे तुमचे टोटल 2 टाईप्स ऑफ पेपर होतात तुमचे. पेपर 1 मध्ये तुम्हाला जनरल स्टडी वगैरे येते जो 200 मार्कांसाठी वगैरे असतो. म्हणजे पेपर जो असतो तुमचा जनरल स्टडीचा प्रिलिमचा तो 200 मार्कासाठी असतो. तिथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला येतात आणि तुमच्या त्याच्यासाठीचा ड्युरेशन जो असतो तो 2 आवर्स म्हणजे 2 आवर्सचा असतो. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला कळालं का प्रिलिमिनरी एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल, सॉरी मी पेपर 2 बोलले, पेपर 1च असतो त्याच्यामध्ये जो जनरल स्टडीज
असतो आणि जनरल स्टडीज हा त्याचे मार्क्स असतात 200 आणि त्याचे टाईप असतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, त्याचे ड्युरेशन 2 हवर्समध्ये तुम्हाला 200 मार्काचा पेपर सोडवायचा असतो. त्यानंतर तिथे जर तुम्ही क्वालिफाईड झालात विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही नेक्स्ट याच्यापर्यंत स्टेजपर्यंत पोहोचतात. तिथे क्वालिफाईड नाही झाला तर तुम्हाला पुन्हा नेक्स्ट इयरला ती गोष्ट तिथे फॉर्म फिल करावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळते. मग तुम्ही पुन्हा प्रिलिम देऊ शकतात, पुन्हा तिथे क्वालिफिकेशन तुमचं झालं तर तुम्ही मेनसाठी क्वालिफाईड होऊ शकतात. आता मेन एक्झाम जी आहे तुमची की मेन एक्झाम पॅटर्न काय असतो तुमचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला जो काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असते म्हणजेच पेपर 1 हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह लेवलचा क्वेश्चन असतो, ऑब्जेक्टिव्ह लेवलची एक्झाम असते आणि तुमची मेन एक्झाम ही डिस्क्रिप्टिव्ह लेवलची एक्झाम असते. सर्वात प्रथम हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह खूप वेगळे असतात आणि प्रिलिमिनरीचे ऑब्जेक्टिव्ह खूप वेगळे असतात आणि आपले मेन एक्झामचे डिस्क्रिप्टिव्ह लेवल ही खूप वेगळी असते. म्हणजे तुम्हाला पूर्ण थेरी जसं तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये पेपर पॅटर्न तुमचे जसे लिहितात युनिव्हर्सिटीप्रमाणे, पुणे युनिव्हर्सिटी म्हणा किंवा मुंबई युनिव्हर्सिटी किंवा आणखी काही युनिव्हर्सिटीप्रमाणे तुम्ही जसे डिस्क्रिप्टिव्ह लेवलला पेपर लिहितात त्याच पद्धतीने तुम्हाला मेन एक्झाममध्ये देखील पेपर लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज पेपर असतो, एक मराठी आणि एक इंग्लिशचा. त्याच्यानंतर जनरल स्टडीजचा पेपर असतो. असे टोटल मार्क्स अराउंड तुमचे 800 मार्क्सची तुमची एक्झाम होत असते. जी मेन एक्झाम बद्दल बोलते आहे विद्यार्थी मित्रांनो मी, जी तुमची मेन एक्झाम असते ती 800 मार्क्सची असते आणि त्या मेन एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर टोटल मार्क्स 800ची कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला नंतर नेक्स्ट स्टेज येते. म्हणजे तुम्ही प्रिलिम पास झाला आहात, तुम्ही मेन पास झाला आहात आणि नेक्स्ट स्टेज येते तुमची ती इंटरव्ह्यूची. तसं मी अगोदर सांगितलं की तुम्हाला PSI साठीचा क्रायटेरिया आणखी वेगळा आहे इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी किंवा इंटरव्ह्यू नंतर आणखी तुमची फिजिकल टेस्ट देखील होत असते. पण हे जे आहे ते ASO वगैरे किंवा जे काय आपले STIचे एक्झाम असतात त्याच्यासाठीची प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यूसाठीचा क्रायटेरिया मी तुम्हाला सांगते. आता तुमची नेक्स्ट येते, तुम्ही प्रिलिम कंप्लीट केली, तुम्ही मेन कंप्लीट केली, आता तुमची वेळ येते तुमची इंटरव्ह्यू स्टेजसाठीचा तुम्ही क्वालिफाईड झालेले आहात. म्हणजे ह्या 2 एक्झाम क्वालिफाईड केल्याशिवाय तुम्हाला इंटरव्ह्यूकडे जाताच येत नाही. इंटरव्ह्यू स्टेजकडे तुम्ही आता पोहोचलात. इंटरव्ह्यू स्टेज होते तुमची 100 to 75 मार्कची ही इंटरव्ह्यू स्टेज तुमची होत असते. त्याची टेस्ट पर्सनॅलिटी आणि कॉन्फिडन्सवर होत असते. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बघितली जाते, तुमचा कॉन्फिडन्स बघितला जातो आणि टेस्ट कम्युनिकेशन फॉर नॉलेज फायनल सिलेक्शन बेस्ड ऑन टोटल मार्क्स आणि तुमचं सिलेक्शन हे जे काही तुमचे फायनल मार्क्स होतात त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन हे त्या पोस्टसाठी केलं जातं. म्हणजे तुमचा एकंदरीतच ओव्हरऑल तुमचा प्रिलिमचा, तुमचं मेन्स आणि तुमचं इंटरव्ह्यू स्टेज ह्या तिन्ही स्टेज तुमच्यासाठी ओव्हरऑली खूप महत्त्वाच्या स्टेज असतात. म्हणजे असंही कधीतरी होतं, असंही होतं बऱ्याचदा की प्रिलिम व्यक्ती खूप छान सुटते, एखादी मुलगी म्हणा किंवा मुलगा म्हणा आणि एखादी मेन्सही खूप छान सुटते. म्हणजे प्रिलिम झाली, मेन्स झाली, परंतु असं कंपल्शन नाही आहे की प्रिलिम आणि मेन्स निघालेला प्रत्येक उमेदवार किंवा प्रत्येक कॅन्डिडेट हा इंटरव्ह्यूमध्ये पास होतोच. असं प्रत्येकाचा क्रायटेरिया वेगवेगळा असल्यामुळे प्रिलिम आणि मेन्स जरी तुमची पासआउट झाली तरी पण तुम्ही मेन्समध्ये इंटरव्ह्यू स्टेजमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्ही पासआउट व्हालच असं नाही. मे बी तुमचा कॉन्फिडन्स कमी पडू शकतो, मे बी तुमचा एकंदरीत ओव्हरऑल जे काय तुमचा परफॉर्मन्स असेल तो कमी पडू शकतो आणि त्यामुळे तिथे तुम्ही रिजेक्शनच्या याच्यासाठी पण तुम्ही अनक्वालिफाईड म्हणजे रिजेक्शनकडे तुम्ही जातात, अनक्वालिफाईड होतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रिलिम छान द्या, मेन डिस्क्रिप्टिव्हची छान तयारी करा आणि मेनची तयारी झाल्यानंतर तितकीच छान तयारी तुम्ही इंटरव्ह्यूची करा की फेस टू फेस तुम्हाला समोरासमोर खूप छान जे काय तुमच्या हे बसलेले असतील पॅनलला, जे कोणी मोठे व्यक्ती बसलेले असतील त्यांच्याशी बोलताना तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा कॉन्फिडन्स आणि आणखी काही सगळ्या गोष्टी एकंदरीत तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स तो सगळा तुम्हाला प्रॉपरली प्रेझेंट करता आला पाहिजे, तरच तुम्ही ती इंटरव्ह्यू देखील पास होऊ शकता. त्यानंतर आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाणार आहोत. तर आपली नेक्स्ट स्लाइड आहे की सॅलरी अँड बेनिफिट. ठीक आहे, ह्या सगळ्याबद्दल आपण विचार केला की प्रिलिम काय असते. म्हणजे प्रिलिम जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रिलिम जी तुमची ऑब्जेक्टिव्ह असते, जी तुमची मेन आहे ती तुमची डिस्क्रिप्टिव्ह असते आणि तुमचा इंटरव्ह्यूमध्ये देखील तुम्ही पास झालात, मग तुमचं सिलेक्शन होतं आणि मग तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही त्या पोस्टवर रुजू होतात. पण त्या पोस्टवर रुजू होताना तुम्ही सर्वात अगोदर प्रत्येकाला म्हणजे कुठलीही एक्झाम देण्या अगोदर प्रत्येकजण ह्या गोष्टीचा विचार करतो ना की ह्या पोस्टसाठी आपल्याला किती सॅलरी मिळणार आहे. तर ती सॅलरी आणि बेनिफिट आहे. सॅलरीची रेंज समथिंग PSI, STI आणि ASO साठी असणार आहे तुमची 38,000.
जी काय तुमची सॅलरीची हे आहे ते प्रत्येकाची वेगवेगळी सॅलरीची जी काय हे आहे तर प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. मग तुमचं येतं प्रिपरेशन अँड टाईमलाईन येतं, तुमची सॅलरी झाली, तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यानंतर येतं तुमचं प्रिपरेशन आणि टाईमलाईन येतं. प्रिपरेशन टाईमलाईन म्हणजे काय की तुम्ही सॅलरीची बुक फक्त बघून ठेवली की मला इतकी सॅलरी हवी 38,000 पासून तर समथिंग 1,20,000 पर्यंत सम किंवा 1,80,000 पर्यंत त्याची मे बी रेंज असू शकते. असं कंपल्शन नाही की या पोस्टसाठी इतकंच की त्या पोस्टसाठी तितकंच. प्रत्येकाचे तुम्ही PSI देत असाल तर त्याचं अमाऊंट वेगळी असणार, तुम्ही STI देत असाल तर त्याची अमाऊंट वेगळी असणार, किंवा तुम्ही ASO देत असाल प्लस तुम्ही आणखी जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकाऱ्याची जी काही डेप्युटी कलेक्टर वगैरे त्याची एक्झाम देत असाल तर त्याचा जो क्रायटेरिया आहे तो देखील वेगळा आहे तुमचा आहे. त्यानंतर की प्रिपरेशन टाईमलाईन ही एक्झाम जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो क्रॅक करायची असेल तर सर्वात पहिले तुम्हाला बनवावं लागेल तर तुमचं प्रिपरेशन टाईमलाईन. ते खूप महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही इतकं छान बनवलं, इतकं प्लॅनिंगपूर्वक बनवलं तर ह्या एक्झाम क्रॅक करणं तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. सहजासहजी तुम्ही त्या एक्झाम क्रॅक करू शकता. तुम्ही BCom MCom पर्यंत आलेले आहात म्हणजे तुम्ही त्या एक्झाम इतक्या छानपैकी क्रॅक केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आणखी आपण म्हणतो ना की मराठी भाषेमध्ये म्हण म्हटली जाते की हत्ती गेला आणि पूछ राहिली, की हत्तीला तर आपण आता पार केलंय, आता आपल्याला द्यायचंय फक्त पूछेसाठी आपल्याला प्रयत्न करायचा म्हणजे काय की हत्ती तर निघून गेला, थोड्याशा मोठी गोष्ट होऊन गेली आणि आता थोड्याशा गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करायचा. जर तुम्ही BCom आणि MCom पर्यंत छान स्वतःचे क्रेडिट्स देऊ शकतात, आउटपुट्स देऊ शकतात तर एखादा 1.5-2 वर्ष आणखी ह्या एक्झामसाठी प्रिपरेशन करा. मी असं अजिबात म्हणणार नाही की ही एक्झाम खूप इझी आहे. ही एक्झाम तितकीच टफ आहे, पण जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी ती एक्झाम खरोखर इझी असणार आहे. जो अभ्यास करतो, जो कंटिन्यू बेसिसमध्ये त्या गोष्टीमध्ये असतो त्याला त्या गोष्टी करणं जास्त सोपं होतं. त्याच्यामुळे मी असं सांगते की विद्यार्थी मित्रांनो, आणखी काही ऑप्शन्स आयुष्यामध्ये असतात, नाही असं नाही, पण त्या ऑप्शनकडे जाण्या अगोदर स्वतःला इथे पण ट्राय करा. MPSC द्या, जे महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी आयोजित केलेले आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तुमच्यासाठी आणलेलं आहे. ती एक घटनात्मक संस्था आहे आणि ती सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी त्या पोस्टचा यूज केला जातो, त्या पोस्ट भरल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या तुमच्यासाठीच तर भरल्या जातात, मग त्याचा उपयोग तुम्हीच का करू नये. त्याच्यासाठीचा नेक्स्ट गाईडलाईनकडे आपण जाऊया की प्रिपरेशन टाईमलाईन त्याच्यासाठी तुम्ही कसं केलं पाहिजे. ठीक आहे. तर तुमचं प्रिपरेशन टाईमलाईन मी तर असं एक सांगेल की तुम्ही 6 to 12 मध्येच तुमचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे, नीडेड आहे. कारण गरज अशी आहे की ह्या 6 to 12 मध्येच तुम्ही केलं, तुम्ही जर असा विचार केला की करूया आपण 2-5 वर्षामध्ये, तर तुमचे 2-5 वर्ष आयुष्यातलं 1 मिनिट पण विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं असतं. 2-5 वर्ष म्हटल्यानंतर फार मोठी गोष्ट झाली. त्याच्यामुळे 6 to 12 मंथमध्येच तुम्हाला तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. तुम्हाला त्याचा प्लॅनिंग तयार करायचं आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अभ्यास कसा करायचा हे तर मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. हे तुम्ही सगळे अगदी नर्सरीपासून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत छानपैकीच करत आलेला आहात. परंतु आता MPSC प्रिपरेशन करताना मात्र थोड्या वेगळ्या वेने तुम्हाला करावा लागणार आहे. कदाचित हा वे थोडासा वेगळा असणार आहे, हा वे थोडासा अवघड असणार आहे. याच्यामध्ये ओव्हरऑल सगळा तुमचा परफॉर्मन्स बघितला जाणार आहे. ओव्हरऑल कुठल्याही टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो थोडं त्याकडे लक्ष द्या की तुमचा जो फर्स्ट लेसन असणार आहे की लर्न बेसिक्सपासून तुम्ही स्टार्ट करा. कुठल्याही गोष्टीच्या डायरेक्ट एंडपर्यंत पोचू नका किंवा डायरेक्ट डिस्क्रिप्टिव्हपर्यंत पोचू नका किंवा डायरेक्ट ऑप्शनलपर्यंत पोचू नका. तर सगळ्यात पहिले ऑब्जेक्टिव्ह म्हणा किंवा डिस्क्रिप्टिव्ह म्हणा, सगळ्यात पहिले कुठल्याही गोष्टीला आपण हात घालताना असं म्हटलं जातं बघा की आधी त्याचं बेसिक्स बघा. अगोदर तुम्ही त्याचं बेसिक्स बघितला तर तुम्ही छानपैकी ती गोष्ट करू शकता. तुम्हाला जर बेसिक माहिती असेल, आपल्याला झाडाजवळ जायचं असेल म्हणजे एखाद्या झाडाबद्दल माहिती पाहिजे असेल तर अगोदर त्याच्या खोडापासून मुळापासून सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळाली तर ते झाड कसं मोठं होतं, कसं तो ग्रोथ करतो हे आपल्याला कळतं. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, एखादी एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर व्हॉट इज MPSC काय आहे, तिच्या मार्फत कुठल्या पोस्ट निघतात, त्याचबरोबर त्या पोस्टसाठी कुठल्या पोस्टसाठी आपण त्याच्यासाठी आपला क्रायटेरिया फुलफिल करू शकतो किंवा काय काय देऊ शकतो हे आपण अगोदर ठरवा. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा प्रिपरेशन टाईमलाईन बनवा. प्रिपरेशन टाईमलाईनमध्ये तुम्ही सगळ्यात पहिले बेसिककडे लक्ष द्या. बेसिक झाल्यानंतर सेकंड जो आहे तुमचा की जो प्रॅक्टिस क्वेश्चन जे तुमचे आहेत की तुम्हाला सगळ्यात पहिले आधी ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रॅक्टिस क्वेश्चन करा, डिस्क्रिप्टिव्ह लेवलचे प्रॅक्टिस क्वेश्चन करा. थोडं प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. मी AI बद्दल तर नाही बोलणार, साधारण माणसांबद्दलच बोलते मी. AI बद्दलचं तर आत्ता
सध्या AI चं खूप हे चाललेलं आहे, पण मी AI बद्दल आता काहीच नाही बोलणार आहे. आपण अजून स्वतःच अभ्यास करायचा आणि स्वतःच्या जीवावरच आपल्याला पास व्हायचे, कारण AI तुम्हाला क्वेश्चनची आन्सर देऊ शकतो ओरली, सगळा सिलेबस त्याच्या समोर ठेवला तर तो प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला आन्सर शोधून देतोय, परंतु पेपर अजूनही तुम्हालाच लिहावे लागतात. सो मला तरी असं वाटतं की अजून काही वर्ष तरी MPSCच्या माध्यमातून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह म्हणा किंवा डिस्क्रिप्टिव्ह म्हणा, तुम्हाला स्वतःच्या हातानेच पेपर लिहावे लागणार आहेत. त्याच्यामुळे बेसिक्सकडे लक्ष द्या. बेसिक्स नंतर प्रॅक्टिस क्वेश्चन करा. प्रॅक्टिस क्वेश्चन नंतर तुमच्या ज्या काय मॉक टेस्ट आहे, थर्ड जे का तुमचं आहे मॉक टेस्ट आणि तुमची रिव्हिजन. म्हणजे तुम्हाला बेसिक झाल्यानंतर ते बेसिक केल्यानंतर मग तुम्हाला मेनकडे यायचं आहे, मेन झाल्यानंतर मग तुम्हाला फायनलकडे यायचं, आणि तुमचं फायनल झाल्यानंतर तुम्ही स्वतःला हा ॲनालिसिस करा. जे काही लास्ट इयरचे क्वेश्चन वगैरे असतील ते त्या क्वेश्चन पेपर बघा. प्रिलिमच्या वेगळ्या, मेन्सच्या वेगळ्या. आधी प्रिलिम्समध्ये हात घाला, नंतर मेन्समध्ये हात घाला, आणि मग इंटरव्ह्यूकडे जा. तुम्हाला ऑनलाईन आता सगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यू बघायला मिळतात, की अगदी PSI पासनं, अगदी STI पासनं, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, IAS अधिकाऱ्यांपासनं तुम्हाला त्या इंटरव्ह्यू बघता येतात. ते आज ऑनलाईन तुमच्याकडे फार मोठा प्लॅटफॉर्म विद्यार्थी मित्रांनो ओपन झालेला आहे, की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन पद्धतीने बघू शकतात. ते सो तुमच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी खूप इझी झालेल्या असं मला तरी वाटतं. म्हणजे मला असं खरोखर सांगायला छान वाटेल, की ज्या वेळेला काही गोष्टींमध्ये म्हणजे मला असं वाटतं, की ज्या वेळेला आम्ही एज्युकेशन आमचं कंप्लीट करत होतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी उपलब्ध नव्हत्या, ज्या विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्यासाठी खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. त्यात आता AI ने त्याच्यामध्ये पाय रोवला आहे आणखी छान. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो खरोखर या गोष्टी कंटिन्यू बेसिसमध्ये करा. बेसिक्स करा, मॉक टेस्ट द्या, प्रिपरेशन करा, मेन्सकडे जा आणि मेन्सकडनं इंटरव्ह्यूकडे जाल. नक्कीच अशी तुमच्याकडनं मी अपेक्षा ठेवते. आणि मी माझ्या फायनल टिप्सकडे येते, की तेच जसं मी तुम्हाला आता सांगितलं, की तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा. त्यानंतर प्रिपरेशन अर्ली स्टार्ट करा. स्टे कन्सिस्टन्सी ठेवा तुमच्या कामामध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये, जे काय तुम्ही करता आहात त्याच्यामध्ये. तुमची प्रॅक्टिस डेली बेसिसवर करा. जर तुम्ही तुमची प्रॅक्टिस डेली बेसिसवर केली, 6 ते 12 महिन्यांचा जो काय प्लॅन तुमचा आहे त्याच्यामध्ये एकही दिवस तुमचा वाया जाता कामा नये. बघा, जी मुलं हॉस्टेलला वगैरे राहतात, जी मुलं बाहेर राहतात आईवडिलांपासून, आपण त्यांना जर बघितलं, त्यांना जर फॉलो केलं तर आपल्याला बघायला मिळतं. जसं की आपल्याकडे UPSCसाठी खूप सारी मुलं दिल्लीला प्रेफरन्स देतात, पुण्याला प्रेफरन्स देतात, बाहेर जातात. तसे MPSCसाठी देखील आपल्याकडची बरीचशी मुलं, आपल्याकडचे म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामधला मी मुलांचा विचार करते, की ओव्हरऑल महाराष्ट्रातली मुलं की जी पुणा साईडला जातात, नाशिकमध्ये देखील त्याचे क्लासेस छान प्रमाणात उपलब्ध आहे. काही असं म्हणत असतील की मुंबईला आहे, औरंगाबाद साईडला त्याचे क्लासेस छानपैकी उपलब्ध आहे, लातूरला, जालन्याला, सगळ्या ठिकाणी आहेत. तुम्ही कुठूनही बसा, घरून करा, बाहेरून करा स्टडी, फक्त त्या स्टडीवर कॉन्सन्ट्रेशन करा आणि तुमचा जे काही ध्येय आहे ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. ही छोट्याशा टिप्सच्या माध्यमातून मी तुम्हाला खरंच ऑल द बेस्ट बोलते. स्टे मोटिवेटेड राहा, कंटिन्यू स्वतःला मोटिवेट करत राहा. डिमोटिवेट अजिबात होऊ नका. स्वतःला करू नका डिमोटिवेट, आणि कोणी समोरच्याने तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला तरी देखील डिमोटिवेट होऊ नका. आणि बिलीव्ह इन युअर सेल्फ म्हणजे स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायला शिका. जेव्हा आपण स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवतो त्याच वेळेला आपण आपल्या शिखरावर पोहोचत असतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे चलो, यानंतर वेळ आली आहे टाटा बाय बाय करण्याची. चला, थँक्यू सो मच.